सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या चांदणी नदीकाठच्या मांडे गावात पुराचं पाणी शिरलं आणि मोठं नुकसान झालं। गावातील स्मशानभूमीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक मृत जनावरं सुद्धा नदीकाठी पाहायला मिळतात। आजपर्यंत असा पाऊस आणि नदीमध्ये पाणी कधीच पाहिलं नाही अशा प्रतिक्रिया इथल्या स्थानिकांनी दिलेल्या आहेत। याच स्मशानभूमीच्या परिसरामधून नेमकी काय सध्या तिथे परिस्थिती आहे हे सांगतायत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। मी सध्या बार्शीतल्या मांडेगाव या गावामध्ये असलेल्या स्मशानभूमीमध्ये उभा आहे आणि त्या ठिकाणी देखील चांदणी नदीच्या पाणी पातळी वाढल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। त्याची दृश्य सुरुवातीला मी दाखवतो। सोलापुरातल्या याच बार्शीमधल्या मांडे गावातलं हे स्मशानभूमी आहे आणि तिथं झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याचा अंदाज आपल्याला येतो। बाजूला जर नजर टाकली तर शेताची काही बांध दिसतायत, ते देखील या पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेले आहेत। या गावातलेच काही लोकप्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। काय परिस्थिती 4 दिवसांपूर्वी होती आणि कसा तो अनुभव होता, गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनुभव अनेक जण सांगताना पाहायला मिळतात। तुम्ही विशेष करून या गावामध्ये मांडेगावमध्ये काय पाहिलं ते? फार विचित्र परिस्थिती होती। म्हणजे भयानक गेले 7 ते 8 दिवस झालं मांडेगाव आणि बार्शी असा कुठलाही संपर्क नव्हता। जवळपास 100 ते 125 एकर मधली जमिनीची माती वाहून गेली। म्हणजे आता तिथं त्या काहीच करता येत नाही अशी भयानक परिस्थिती आहे। जास्तीत जास्त प्रमाणात निधी या शेतकऱ्यांसाठी देण्यात यावा ही विनंती असेल। गेले 2 वर्षापूर्वी ह्याचं काम ह्या मशानभूमीचा रस्ता असेल किंवा ह्या आतमधलं काम केलेलं आहे, परंतु हे भयानक असं महापूर आल्यामुळे ह्याच्यावरती माझ्या डोक्याच्या वरती पाणी होतं या मशानभूमीमध्ये। त्याच्यामुळे इथलं पूर्ण नुकसान झालंय। आता ह्या शासनाकडे मागणी करून ह्याचं आम्हाला ताबडतोब दुरुस्ती करून घ्यावी लागेल, कारण कधी काय होईल काय सांगता येत नसते अशी अवस्था आहे। मला कळतं असं कवाच नव्हतं एवढं, आताची एवढा महापूर आला। काय समजे कांदा फिंद ऊस सोयाबीन समजे वाह गेली। समजे लोकांचं नईच्या कडेच्या पात्र जेवढे आहेत तेवढी समजेची नुकसान झालं। माझं वय सध्या 77 वर्ष आहे। 77 वर्षाच्या काळात मी कधीही असा महापूर पाहिलेला नव्हता, इतकं नदीला पाणी आलेलं। आणि शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। जवळजवळ दोन्ही पात्र सोडून अर्धा किलोमीटर पाणी शेतात पसरलेलं होतं। त्यामुळं शेतातली सगळी पिकं तर वाहून गेलेत, पण माती सुद्धा खरडून 2-2 फूट माती खरडून गेलेली आहे। त्यामुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। तरी सरकारनं याबाबत विचार करून शेतकऱ्याला मदत करावी, भरपूर मदत करावी अशी सरकारला विनंती आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, बार्शी, सोलापूर।